संसदेच्या परिसरातील पुतळ्यांचं स्थलांतर संबंधितांच्या संमतीनेच मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा दावा। लोकसभेचा अध्यक्ष सर्वपक्षीय ठरवणार, हंगामी अध्यक्ष ओम बिर्लांचं अध्यक्षपदासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 करण्याबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री शिंदेंचं सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोगाची देखील तपासणी होणार, कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। माथाडी मंडळातले 61 कर्मचारी हटवल्यानं नरेंद्र पाटील संतापले, नरेंद्र पाटील थेट मुख्यमंत्र्यांना भेटून विचारणार जाब। गुजरात दंगल आणि बाबरी मशिदीच्या संदर्भात शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही, शालेय अभ्यासक्रमातील बदलांबाबत एनसीईआरटीचं स्पष्टीकरण, तर अभ्यासक्रमाचं भगवीकरण होत असल्याच्या आरोपाचंही केलं खंडन। एनटीएमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य, नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाईचं दिलं आश्वासन। राज्यभरात सध्या पावसाची उसंत, पावसाने विश्रांती घेतल्यानं उन्हाचा चटका वाढला, 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। देशभरात बकरी ईदचा उत्साह, मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांची सकाळपासूनच गर्दी। अजित पवार गटाच्या कोणाला मंत्रिपद जर मिळालं तर ते प्रफुल्ल पटेलांनाच मिळेल, प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं स्वतःच्या मंत्रिपदासंदर्भात विश्वास व्यक्त। नक्षलवाद केवळ गडचिरोलीमध्ये नसून शहरी नक्षलवादी हे काही स्वयंसेवी संस्थांमध्ये देखील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप। समता परिषदेची मुंबईत तातडीची बैठक, वांद्रेमधील एमईटी संस्थेच्या संकुलामध्ये बैठकीचं आयोजन। छगन भुजबळ या बैठकीत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा, एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार, 4 दिवसांच्या अंतरानं पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपींच्या कोठडीमध्ये 21 जूनपर्यंत वाढ, महानगर दंडाधिकारी कोर्टाचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट फोल, फक्त 15% रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचा दावा। माडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता। एसटी बसेसचे पास विद्यार्थ्यांना आता शाळेमध्येच उपलब्ध होणार, एमएसआरटीसीचा महत्त्वाचा निर्णय, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना परिवहन महामंडळाच्या निर्णयाचा होणार फायदा। महानिर्मितीच्या 4550 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये तांत्रिक दोष, दीपनगरमधील 660 मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच प्रकल्पाला ब्रेक। पाऊस लवकर पडल्यानं जळगावातील शेतकरी सुकावले, खरीप हंगामामध्ये 7.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरणी, तर यंदा पेरणीला लवकर सुरुवात। राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानं उन्हाचा जोर पुन्हा वाढला, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।